हॅलो बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी प्रकरण 7वे अण्णा भाऊंची भेट हे प्रकरण पाहणार आहोत आणि लेखक आहेत विठ्ठल उमप. माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिले. ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले. एकदा अण्णाभाऊ साठे यांनी मला चिरानगरात येऊन भेटा असा भिकाजी स्तूप सौंदर्य या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला. मला अत्यानंद झाला. एवढ्या मोठ्या माणसानं मला भेटायला बोलावलं म्हणजे काहीतरी शाहिरी कार्यक्रम असावा. दुसऱ्या सायंकाळी 4च्या सुमारास चिरानगरीची खाचखळ्यांची ओबडधोबड वाट तुडवत अण्णांचं घर विचारत एका झोपड्यापाशी आलो. त्या झोपड्याच्या दारात वलानीला बाळवती सुकत घालत असलेल्या बाईला अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं म्हणून विचारलं. ती म्हणाली, ही बघा डाव्या अंगानं असंच मोहरं जावा, तिथं चावाल्यांचं हाटील हाय. अगं त्याच्याच मोहरल्या अंगाला विचारा, तिथंच जयवंतबाय राहतीया. मी म्हणालो, अहो ताई, मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारतोय. ती म्हणाली, अहो मग तेच की सांगतीय. अहो जयवंताबाय हाय ना, ती अण्णांची मालकीन हाय. जावा कडकडनं. चिरानगरातली ही वाट सदानकदा चिखला पाण्यात लोळत पडलीया. कडनच जावा. मी पुढं नेमका चहाच्या हॉटेलाजवळ गेलो. चहावाल्याला विचारलं, अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं? ओ 5वा झोपडा आहे ना, वहांच अण्णा राहत आहे. त्यानं दुरूनच एक घर दाखवलं. मी झोपड्याच्या दारात जाऊन पोचलो. दारातून अण्णाभाऊंना हाक मारली. 4.5 फूट उंचीची माझ्यासारखीच काळीसवळी मूर्ती घामेजलेल्या अंगानेच बाहेर आली. अण्णाभाऊंना मी प्रथमच पाहत होतो. त्यांनी मला ओळखलं. तुम्ही विठ्ठल उमप शाहीर ना? मी होय म्हणालो. या असं म्हणून मला त्यांच्या झोपडीत नेलं. अण्णांनी मला मोडक्या बाजावर बसायला सांगितलं. अण्णांनी आपलं मळकं गंजी फ्रॉक बनियन घातलं आणि आम्ही बाहेर आलो. मला अण्णाभाऊंचं घर दाखवलं. त्यानं चहावाल्याच्या हॉटेलात अण्णांनी चहा दिला. तिथेच त्यांनी शाहीर की मी केव्हापासून गाता वगैरे चौकशी केली. मी मोकळेपणाने पण लाजत बुजत सारं काही सांगून टाकलं. ऐकून त्यांना खूप बरं वाटलं. आम्ही चहा घेतला. अण्णा म्हणाले, तुम्ही फार चांगलं गाता. तुमच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या. तुमच्या बुलंद पहाडी आवाजाने मला मोहून टाकलं. तुमच्या वागणुकीची वर्तनाची इतरांकडून माहिती मिळाली. तुमच्यामधला आवाजाचा गोडवा मी अनेकदा चाखला. विठ्ठलराव, मला राहावेच ना, तुम्हाला केव्हा भेटेन असं सारखं वाटत होतं. तो सुदिन आज उगवला. अण्णा भाऊंची व माझी पहिली भेट 1963 वा 64 सालात झाली असावी. अण्णाभाऊ, आपण थोर साहित्यिक आहात. आज आपल्या दर्शनानं मी धन्य झालो. यापूर्वी मी आपणाला पाहिलं नव्हतं, फक्त आपलं नाव ऐकून होतो. असं म्हणताच अण्णा हसले. आता आपली गट्टी जमली. माझ्याकडे येत चला, विसरू नका. एवढ्या मोठ्या शाहिराने आपलेपणाने मला जवळ केलं. जणू काही फार वर्षाची आमची ओळख आहे. अशाच पद्धतीने माझ्याशी त्यांचं बोलणं वागणं चाललं होतं. पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो. अण्णांचा निरोप घेऊन मी घरी आलो. तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीस गेलो असता मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित होते. जेव्हा मी जाई तेव्हा ते लिहितच असत. 5-1 मिनिट मी आतल्या एका बाजूला उभा होतो. तिथं पाणी साचलेलं छोटं डबकं होतं. चुलीजवळ साठे वहिनी गालाला हात लावून विचारमग्न बसलेल्या होत्या. त्यांच्याजवळच एक तांब्या, एकच जर्मनचं ताट, एक डेचकी, हा असा संसार. तोंड वासून पडलेला. चुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडं होती. अण्णांच्या वलानीला बऱ्यापैकी एक सदरा लेंगा हँगरला लोंबकळत होता. अण्णांच्या समोर एक पुतळा होता. तो गारकीचाच असावा, कारण मी खूप जणांकडून ऐकलं होतं की अण्णा गारकीला गुरु मानतात. तो त्यांचा आदर्श आहे वगैरे. हे दृश्य पाहत असताना एकाएकी मजकडे अण्णांनी पाहिले. केव्हा आलात? विचारलं. नुकताच आलो, असं मी सांगितलं. मी चिरानगरात गेलो नाही तर अण्णा प्रेमानं रागवत. अण्णांना माझ्याविना करमत नसे व मलाही गमत नसे. हळूहळू आमचा घरोबा वाढला. एकदा अण्णांना विचारून त्यांची वही चाळली. त्या 80 पानी वहीत कुठलंही वाक्य वा कुठलीही ओळ अण्णांनी खोडल्याचं मला दिसलं नाही. एकदा कुठले 2 प्रकाशक आले. त्यांनी अण्णांच्या 80 पानी ही 2 वह्या घेतल्या. माझ्या समक्ष एक ट्रान्झिस्टर अण्णाला देऊन, बरं अण्णा येतो असं म्हणत निघून गेले. अण्णांच्या कथेचं मानधन केवळ एका ट्रान्झिस्टर. मी विचार करतच राहिलो. कधी अण्णाही माझ्या घरी येत असेच. एकदा माझ्या घरी अण्णा जेवायला होते. जेवण उरकल्यावर आम्ही गप्पा मारत होतो. माझ्या पत्नीला म्हणाले, बाय, मी जर जगलो वाचलो तर माझ्या विठ्ठलाला मी रशियाला घेऊन जाईन. अण्णांचं बोलणं मध्येच थांबवून मी म्हणालो,
अण्णा, मॉस्को शहरात आपल्या कादंबऱ्याचं तिथल्या भाषेत अनुवाद झालेत असं मी ऐकले. अण्णा होय म्हणाले. अण्णा, मॉस्कोमध्ये आपल्या कादंबऱ्याच्या अनुवादांचे अमाप असं मानधन तिथल्या बँकेत आहे असंही म्हणतात. तुम्ही हे मानधन काही करून मिळवा. आलिशान बंगला बांधा, त्यात डायनिंग टेबल, कोच, बेडरूम, पुस्तकांची कपाटं, सगळं थाटामाटाचं करता येईल. आणि अण्णा, तुम्हाला लिहायला सुरेख टेबल, त्यावर टेबल लॅम्प, लिहायला उत्तम लेखणे असा सरंजाम असल्यावर तुम्ही जे लिहिता त्याहून तुमचं लिखाण सरस होईल. अण्णा हसतच म्हणाले, विठ्ठला, बंगला, मोटार, बाग बगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी वेगळी खोली, खोलीत फुलदाणी, टेबल, आरामखुर्ची या सर्व साधनाचा मोह मला नाही. अरे, झोपड्यात दीनदलितांचे दुःख मला अनुभवायला मिळतात. गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा, त्यांचं जीवनमान, तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. बंगल्यात मला एक अक्षरही सुचणार नाही. बंगल्यात ओढून ताणून काल्पनिक लिखाण होईल. झोपडीत उपाशी पोटं कशी जगतात, पावसाळ्यात झोपडं गळतं तेव्हा त्या पाण्याखाली टेचकी भगुल परात कशी लावली जाते, थंडीच्या महिन्यात दीनदुबळ्यांना थंडीत कुडकुडत बसावं लागतं. इथं दुःखाला झेलत जगणारी माणसं, त्यांची पालं, त्यांच्या हाणामाऱ्या, विठ्ठल काय सांगू. अरे, वास्तवानं ओतप्रोत भरलेल्या या दुबळ्या जगाचं सत्य साहित्य मला बंगल्यात बसून लिहिता येणार नाही. माझ्या कादंबऱ्यांचं मानधन मॉस्कोतच राहू दे. त्या संपत्तीनं मी बिघडून जाईन, गरिबीला विसरून जाईन, त्या सत्य लिखाणाला पारका होईन, म्हणून ते मानधन नको.